म्हणजे फक्त पुस्तकातून पोळी लाटायला शिकणं आणि प्रत्यक्ष गरम तव्यावर पोळी भाजणं यात खूप मोठा फरक आहे. हो ना. हो. अगदीच जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तेच आजकाल हातात नुसती डिग्री असणं आणि एखाद्या कंपनीत प्रत्यक्ष काम करणं यातही अगदी असाच फरक आहे. म्हणजे पुस्तकात सगळे मसाले प्रमाण एकदम अचूक दिलेलं असतं. पण खऱ्या किचनची गडबड वेगळीच असते. एक्झॅक्टली. जेव्हा आपण खऱ्या किचनमध्ये जातो तेव्हा तिथली गडबड, तो वेग, ग्राहकांची ऑर्डर वेळेवर देण्याचा तो ताण, हे सगळं कोणत्याही पुस्तकातून कधीच शिकता येत नाही. खरंय, प्रत्यक्ष अनुभवाला पर्याय नसतो. आणि याच विषयावर आज आपली ही सखोल चर्चा असणार आहे. डॉक्टर राहुल एस खरात यांचा प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम किंवा ज्याला आपण PMIS म्हणतो त्यावरचा एक अतिशय सविस्तर लेख मी नुकताच वाचला. खूपच अभ्यासपूर्ण लेख आहे तो. हो ना. आणि तो वाचताना मला हीच स्वयंपाकाची उपमा आठवली. आजच्या वेगाने बदलणाऱ्या नोकरीच्या बाजारात केवळ पुस्तकी ज्ञान अजिबात पुरेसे नाहीये. आणि याच समस्येच्या मुळाशी आज आपण जाणार आहोत. नक्कीच. आणि म्हणूनच हा विषय आजच्या काळात इतका कळीचा ठरतो. कारण बघा ना, आपण आजूबाजूला पाहिलं तर दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतायत. हो, सगळ्यांच्या हातात मार्कशीट असतेच. बरोबर. पण जेव्हा ते नोकरी मागायला जातात तेव्हा कंपन्या काय म्हणतात, आम्हाला अनुभव असलेले लोक हवेत. आता नुकत्याच पास झालेल्या मुलाकडे अनुभव कुठून येणार? तर नेहमीचाच प्रश्न आहे, कोंबडी आधी की अंड? अगदी तेच. ही शिक्षण आणि रोजगार या दोन गोष्टींमध्ये आज जी एक भली मोठी दरी निर्माण झाली आहे ती कमी करण्यासाठी भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही योजना आखली गेली आहे. म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान न राहता प्रत्यक्ष कौशल्ये यावीत हा यामागचा उद्देश आहे का? हो. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग विश्वात नक्की काय चालले आहे हे कळावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पण एक मिनिट, इथे माझ्या मनात लगेच एक शंका येते. कोणती शंका? आपण सगळेच रोज इंटर्नशिप या शब्दाबद्दल ऐकतोच. आजकाल इंटरनेटवर शेकडो जॉब पोर्टल्स आहेत. मुलांचे कॉलेज सुरू झाले की ते अशाच कुठल्या तरी पोर्टलवर जाऊन इंटर्नशिप शोधायला लागतात. हो, हल्ली खूप पोर्टल्स उपलब्ध आहेत. मग डॉक्टर खरात यांच्या लेखात उल्लेख केलेल्या या PMIS योजनेत असं काय वेगळं आहे? म्हणजे ही एखादी सामान्य पोर्टलवरून मिळणारी इंटर्नशिप आणि ही सरकारी योजना यात खरंच काही फरक आहे की फक्त नावाचा बदल आहे? हा खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. कारण सामान्य जॉब पोर्टलवर मिळणारी इंटर्नशिप आणि ही योजना यात खूप मोठा फरक आहे. अच्छा, म्हणजे कसा? डॉक्टर खरात यांच्या लेखानुसार हा एक राष्ट्रीय स्तरावरील संरचित कार्यक्रम आहे, ज्याला आपण इंग्रजीत नॅशनल लेव्हल स्ट्रक्चर्ड प्रोग्राम म्हणतो. स्ट्रक्चर्ड म्हणजे नक्की कसं? म्हणजे असे नाही की विद्यार्थ्याला एखाद्या कंपनीत घेतलं आणि त्याला नुसत्या फाईल्स आवरायला लावल्या किंवा साहेबांसाठी कॉफी आणायला लावली. हो, कारण अनेकदा खाजगी इंटर्नशिपमध्ये असंच होतं. बिचारी मुलं नुसती झेरॉक्स काढत असतात. अगदी बरोबर. पण या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना देशातील आघाडीच्या टॉप 500 कंपन्यांशी थेट जोडणे हा आहे. टॉप 500 कंपन्या? बापरे. हो. इथे फक्त काहीतरी काम देण्यावर भर नाहीये, तर खऱ्या आयुष्यातील व्यावसायिक अनुभव म्हणजे रिअल लाईफ बिझनेस एक्सपिरियन्स देण्यावर भर आहे. म्हणजे हा फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी वेळ घालवण्याचा प्रकार नाहीये तर? अजिबात नाही. प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव देणे आणि उमेदवाराची रोजगार क्षमता वाढवणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. खऱ्या अर्थाने उद्योगाच्या वातावरणात मिसळून जाण्याची ही संधी आहे तर. पण मग प्रश्न असा पडतो की हा अनुभव नेमका मिळणार कोणाला? हा प्रश्न खूप रंजक आहे. हो, कारण मी जेव्हा या लेखातल्या अटी वाचल्या ना तेव्हा मी खरोखरच थक्क झाले. का बरं? काय वाटलं तुम्हाला? कारण सरकारी योजना म्हटलं की आपल्या डोक्यात एक पक्की इमेज असते. हो, लोकांचा तसा समज असतो की योजना फक्त ठराविक लोकांसाठी असतात. हो ना. आपण नेहमी पाहतो की मोठ्या संधी एकतर अत्यंत उच्चभ्रू हुशार विद्यार्थ्यांसाठी असतात, जे आधीच मोठ्या शहरात राहतात, किंवा मग त्या तळागाळातील अत्यंत वंचित घटकांसाठी असतात. एक्झॅक्टली. पण मधला जो एक खूप मोठा वर्ग आहे तो कायम दुर्लक्षित राहतो. पण ही PMIS योजना वाचताना लक्षात आलं की ही योजना त्या मधल्या फळीतील विद्यार्थ्यांसाठी आहे. होय, याला आपण मिसिंग मिडल म्हणतो. बरोबर. या माहितीनुसार 18 ते 25 वयोगटातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी, पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी याला पात्र आहेत. आणि यात आणखी एक चांगली गोष्ट आहे. कोणती? इंजिनिअरिंग किंवा फार्मसीसारखे व्यावसायिक कोर्स असोत किंवा BA, BCom, BSc सारखे आपले नेहमीचे कोर्स असोत, सगळेच यात सहभागी होऊ शकतात. अरे वा. म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांनाही संधी आहे तर? एवढेच नाही तर या योजनेत ITI, डिप्लोमा आणि पॉलिटेक्निक करणाऱ्या तांत्रिक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
हे खूपच छान आहे. आणि यातील सर्वात मोठी क्रांती कोणती असेल तर ती म्हणजे दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या म्हणजे ऑनलाईन किंवा डिस्टन्स एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यात प्रवेशाची मुभा आहे. खरंच, डिस्टन्स एज्युकेशनवाल्यांना पण. हो, हे खूप मोठं पाऊल आहे. कारण अनेकदा घरच्या परिस्थितीमुळे किंवा नोकरीमुळे काही मुले डिस्टन्स एज्युकेशन घेतात. हो, आणि मग जेव्हा ते कॉर्पोरेट जगात नोकरी मागायला जातात तेव्हा रेग्युलर डिग्री नाही म्हणून त्यांना बाजूला काढलं जातं. अगदी तेच. या योजनेमुळे तो भेदभाव आता कुठेतरी कमी होईल. पण थांबा, भेदभावावरनंच मला एक आठवलं. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण मी जेव्हा यादी पाहिली की या योजनेसाठी कोण पात्र नाही तेव्हा मला थोडा धक्का बसला. कोणता नियम खटकला तुम्हाला? यात IIT, IIM किंवा IISc अशा देशातील सर्वोच्च संस्थांमधील विद्यार्थ्यांना स्पष्टपणे वगळले आहे. बरोबर आहे. तसंच जे विद्यार्थी CA, MBA, MBBS किंवा PhD करत आहेत त्यांनाही यात प्रवेश नाही. आणि अजून एक अट अशी आहे की ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त आहे ते उमेदवारही यात सहभागी होऊ शकत नाहीत. हो, हे नियम स्पष्टपणे दिले आहेत लेखात. आता मला सांगा, गुणवत्ता आणि हुशारी तर तिथेच आहे ना? मग देशातील सर्वात हुशार मेंदूंना आणि थोड्या सधन कुटुंबातील मुलांना यातून बाहेर का ठेवलंय? हा अन्याय नाही का वाटत? वरवर पाहता हा अन्याय किंवा भेदभाव वाटू शकतो. पण यामागचं कारण जर आपण समजून घेतलं तर ते अत्यंत सखोल आणि सामाजिकदृष्ट्या गरजेचे आहे. म्हणजे कसं काय? ज्या उच्चभ्रू संस्थांचा उल्लेख आता तुम्ही केला, जसे की IIT किंवा IIM, तिथे काय परिस्थिती असते? तिथे तर मोठ्या कंपन्या स्वतः जातात. एक्झॅक्टली. तिथे आधीच कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध असतात. देशातील आणि जगातील मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या स्वतःहून रांगा लावून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात. हे खरंय, त्यांच्यासाठी मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या तयारच असतात. पण जो विद्यार्थी एखाद्या छोट्या शहरातील सामान्य महाविद्यालयातून कला, वाणिज्य किंवा अगदी ITA शिक्षण घेत आहे, त्याच्यापर्यंत या मोठ्या कंपन्या कधीच पोहोचत नाहीत. हो, त्यांचा बायोडेटा सुद्धा या कंपन्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून या योजनेचा मुख्य उद्देश कॉर्पोरेट एक्सपोजरचं लोकशाहीकरण करणे हा आहे. म्हणजे सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, होय ना? अगदी बरोबर. एका सामान्य महाविद्यालयातील कला शाखेच्या किंवा ITA शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाही आता भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये प्रवेशाची संधी मिळेल. आणि तिथे काम करून स्वतःला सिद्ध करता येईल. हो, आणि जी 12 लाखांच्या उत्पन्नाची अट आहे ती सुद्धा यासाठी आहे. 12 लाख म्हणजे महिन्याला 1 लाख रुपये. शहरात ही कदाचित खूप मोठे वाटणार नाही, पण ग्रामीण भागात हे उत्पन्न चांगले मानले जाते. हो, ज्यांच्याकडे आधीच उत्तम ओळखी आहेत, चांगले नेटवर्क आहे आणि आर्थिक स्थैर्य आहे, त्यांच्यासाठी ही योजना नाही. ही योजना खऱ्या अर्थाने अशा तरुणांपर्यंत पोहोचावी ज्यांना या पहिल्या कॉर्पोरेट संधीची सर्वात जास्त गरज आहे. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे ज्यांना आजपर्यंत फक्त लांबून कॉर्पोरेट ऑफिसच्या काचा पाहता येत होत्या, त्यांच्यासाठी हा एक हक्काचा पूल तयार करण्यात आला आहे. अगदी योग्य शब्दात मांडलात तुम्ही हा मुद्दा. पण इथे पुन्हा एक व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? समजा एका सामान्य कुटुंबातल्या मुलाची यात निवड झाली, त्याला 6 ते 9 महिने इंटर्नशिप करायची आहे, तर त्याचा रोजचा प्रवासाचा, शहरात राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च कसा भागणार? हा खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. हो ना, कारण हे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम नसतील. घरचे लोक विचारतील की 9 महिने फुकट का काम करतोयस? बरोबर आहे. आणि हीच अडचण ओळखून या योजनेच्या आर्थिक लाभांची रचना अतिशय विचारपूर्वक केली आहे. सर्वात आधी हे लक्षात घेऊया की या इंटर्नशिपचा कालावधी 6 ते 9 महिन्यांचा असेल. आणि यातील कळीचा मुद्दा असा की किमान 50% वेळ प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी घालवणं बंधनकारक आहे. म्हणजे नुसतं लॅपटॉप घेऊन वर्क फ्रॉम होम चालणार नाही तर? अजिबात नाही. फक्त एखाद्या ट्रेनिंग रूममध्ये किंवा घरात बसून राहणं चालणार नाही. प्रत्यक्ष फॅक्टरी फ्लोअरवर, ऑफिसमध्ये जाऊन काम करावं लागेल. पण मग खर्चाचं काय? तुम्ही जो खर्चाचा मुद्दा मांडलात त्यावरच येतो मी. उमेदवाराला दरमहा 9,000 रुपये विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड मिळणार आहे. 9,000? पण आजच्या महागाईत एखाद्या मोठ्या शहरात 9,000 पुरतील का? हा प्रश्न रास्त आहे. पण आपण हे विसरता कामा नये की हा पूर्णवेळ नोकरीचा पगार नाहीये. हे शिकण्यासाठी दिलं जाणारे विद्यावेतन आहे. हो, तेही आहेच. आणि यातही एक अतिशय पारदर्शक पद्धत आहे. या 9,000पैकी 8,100 रुपये सरकारकडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतील. म्हणजे थेट खात्यात, मध्यस्थ कोणीच नाही? कोणीच नाही. आणि उरलेले 900 रुपये संबंधित कंपनी देईल. ओके, म्हणजे 9,000 दर महिन्याला फिक्स आहेत? होय,
पण एवढेच नाही, जेव्हा विद्यार्थी इंटर्नशिपला सुरुवात करेल तेव्हा त्याच्या प्रवासाचा आणि इतर सुरुवातीच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी 6,000 रुपयांचे एक एकरकमी अनुदान दिलं जाईल. अरे वा, हे 6,000 वेगळे? हो, ते 2 टप्प्यांत दिले जातील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी अनेकदा आपण दुर्लक्षित करतो ती म्हणजे उमेदवारांना मोफत जीवन आणि अपघात विमा मिळणार आहे. मोफत विमा? बापरे, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च कंपन्या स्वतः उचलणार आहेत. मोफत विमा आणि प्रशिक्षणाचा खर्च म्हणजे भारीच आहे. कारण अनेकदा तरुण मुले जेव्हा कारखान्यांमध्ये किंवा मोठ्या प्रकल्पांवर काम करायला जातात तेव्हा घरच्यांना त्यांच्या सुरक्षिततेची चिंता असतेच. नक्कीच असते. हा विमा नक्कीच त्यांच्यात आणि त्यांच्या कुटुंबात एक विश्वास निर्माण करेल. पण मी या सगळ्या आर्थिक गणिताकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतेय. म्हणजे कसं? आपण अनेकदा पाहतो की मुलं लाखो रुपये फी भरून एखादा मोठा कोर्स लावतात जेणेकरून त्यांना इंडस्ट्रीमध्ये काय चालले हे समजावं. पण इथे चित्र अगदी उलटं आहे. हो ना? म्हणजे हे एखाद्या महागड्या मास्टर क्लाससाठी फी भरण्याऐवजी तो क्लास करण्यासाठीच तुम्हाला दरमहा 9,000 रुपये मिळण्यासारखे आहे. विनामूल्य प्रशिक्षण, विमा संरक्षण आणि वर पैसे. अगदी अचूक उपमा दिली तुम्ही. हे खरोखरच कमवत शिकणे या संकल्पनेचं उत्तम उदाहरण आहे. हो ना? वा समजून घेतला पाहिजे. तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की कंपन्या या योजनेत सहभागी का होत आहेत? हो, साहजिकच आहे. कंपन्या काय समाजसेवा करण्यासाठी तर बसल्या नाहीत. त्यांचा यात काय फायदा? बरोबर. या इंटर्नशिपसाठी ज्या कंपन्यांची निवड केली जाते ती त्यांच्या CSR निधीनुसार केली जाते. म्हणजे तो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड. एक्झॅक्टली. प्रत्येक मोठ्या कंपनीला त्यांच्या नफ्यातील काही वाटा समाजासाठी खर्च करावा लागतो. या योजनेतील कंपन्यांचा खर्च त्याच निधीतून होणार आहे. अच्छा, म्हणजे कंपन्यांना वेगळा भुर्दंड नाहीये? नाही. शिवाय त्यांनाही फ्रेश आणि मेहनत करायला तयार असलेले तरुण उमेदवार मिळतील. म्हणजे हा दोन्ही बाजूंचा फायदा आहे. पण मग अशा उत्तम फायद्यांमुळे आणि सुरक्षिततेमुळे साहजिकच या योजनेसाठी प्रचंड स्पर्धा असणार आहे. देशभरातून लाखो तरुण याकडे आशेने पाहत असतील. हो, स्पर्धा तर खूप असणार. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही योजना राबवताना या संधी मिळवण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात पारदर्शकता कशी राखली जाते? हा प्रश्न खूप लोक विचारतात. कारण सरकारी योजना म्हटलं की लोकांच्या मनात एक शंका असतेच की इथे कोणाची ओळख लागेल, वशिलेबाजी चालेल. ही शंका स्वाभाविक आहे. पण डॉक्टर खरात यांच्या लेखानुसार याची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय चालणारी आहे. म्हणजे संपूर्ण ऑनलाईन? हो. यासाठी एक स्वतंत्र अधिकृत पोर्टल तयार करण्यात आले आहे. pminternship.mha.gov.in हे ते पोर्टल आहे. तिथे काय करायचंय? उमेदवारांना तिथे जाऊन स्वतःची नोंदणी करायची आहे. त्यात शिक्षणाची माहिती आणि आधार पडताळणी अनिवार्य आहे. आधार पडताळणीमुळे बोगस अर्ज टळतील का? अगदी. आधारमुळे काय होते की एकाच व्यक्तीने अनेक खोटे अर्ज भरण्याचे प्रकार टळतात. म्हणजे यात कुठलाही मानवी हस्तक्षेप किंवा वशिलेबाजी चालणार नाही? अजिबात नाही. ही प्रक्रिया लोकेशन, सेक्टर आणि रोल यानुसार अर्ज करण्याची सुविधा देते. आणि तुम्हाला माहितीये, सध्याच्या पायलट फेजमध्ये म्हणजेच पहिल्या टप्प्यात 1 लाखांहून अधिक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 1 लाख? सुरुवातीला एवढा मोठा आकडा असणं हेच मुळात खूप आश्वासक आहे. होय. उमेदवारांची निवड ही गुणवत्तेवर आणि त्यांच्या पसंतीनुसार पोर्टलद्वारे होईल. त्यानंतर कंपन्या स्वतः मुलाखती घेऊन अंतिम निवड करतील. आणि यात रिझर्वेशन वगैरे आहे का? हो. यात आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सुनिश्चित केली आहे. ती म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, OBC आणि दिव्यांग घटकांचे योग्य प्रतिनिधित्व. अच्छा, यामुळे सर्वांना समान आणि न्याय्य संधी मिळेल. नक्कीच. या माहितीमध्ये मला आणखी एक गोष्ट खूप आवडली. कोणती? समजा एखादा BA झालेला विद्यार्थी आहे, तो एखाद्या मोठ्या फॅक्टरीमध्ये जाऊन काय करणार असा प्रश्न पडू शकतो. हो, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो. आहेत. अगदी बरोबर. उदाहरणादाखल सांगायचे तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी फायनान्स, अकाउंटिंगमध्ये संधी आहेत. आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी? आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी कंपनीतले HR, ॲडमिनिस्ट्रेशन आणि कम्युनिकेशनचे मार्ग खुले आहेत. सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष संशोधन, तर ITI विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष इंडस्ट्रियल ट्रेनिंगच्या संधी आहेत. हो, यामुळे विद्यार्थ्यांच्या मूळ शिक्षणाचा त्यांच्या इंटर्नशिपशी थेट संबंध जोडला जातो. नक्कीच. जर एखाद्याने इतिहासात BA केले असेल आणि त्याला कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये काम मिळालं तर त्याच्या विश्लेषणात्मक कौशल्याचा कंपनीला आणि त्याला स्वतःलाही खूप फायदा होतो. पण इथे एक थोडा कडू वाटणारा मुद्दाही समोर येतो. या योजनेचे नियम खूप कडक आहेत.
हो, नियम तर पाळावेच लागतील. लेखात स्पष्टपणे सांगितलंय की इंटर्नशिप म्हणजे नोकरी नाही आणि इथे मालक कर्मचारी असा संबंध नसतो. कामाच्या ठिकाणी शिस्त अत्यंत महत्वाची आहे. हम्म, उमेदवाराला केवळ एकदाच योजनेतून सोडून जाण्याची परवानगी आहे आणि जर बेशिस्त वर्तनामुळे काढून टाकण्याची वेळ आली तर भविष्यात अशा योजनांमध्ये सहभाग घेण्यावर कायमची बंदी येऊ शकते. हे नियम कठोर वाटत असले तरी ते विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगाच्या शिस्तीची ओळख करून देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तेही आहेच. कारण बघा ना, कंपन्या त्यांचे पैसे आणि वेळ गुंतवत आहेत, त्यामुळे त्यांनाही गांभीर्याने काम करणारे उमेदवार हवे असतात. मान्य आहे, शिस्त असायलाच हवी. पण माझा मुख्य मुद्दा यापुढचा आहे. कोणता? या लेखात ठळकपणे लिहिले आहे की या योजनेत नोकरीची कोणतीही हमी दिली जात नाही. आता मला सांगा, जर नोकरी पक्की नसेल, 9 महिन्यानंतर पुढे काय याचा भरोसा नसेल, तर एखाद्या तरुणाने आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे 9 महिने आणि स्वतःची एवढी मेहनत या योजनेत का गुंतवावी? हा विचार कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनात येणे अत्यंत स्वाभाविक आहे. जर शेवटी हातात नोकरी नसेलच, तर याचा खरा परतावा म्हणजे ROI नेमकं काय आहे? इथे आपण थोडा दूरदृष्टीने विचार केला पाहिजे. याचा सर्वात मोठा परतावा हा अधिकृत प्रमाणपत्र आणि त्या 9 महिन्यात मिळणारे नेटवर्किंग आहे. म्हणजे ओळखी वाढवणे. हो, आज आपण तरुणांची एक नेहमीची अडचण ऐकतो. ते म्हणतात, नोकरी मिळवण्यासाठी अनुभव लागतो आणि अनुभव मिळवण्यासाठी कोणीतरी आधी नोकरी द्यायला लागते. एक्झॅक्टली. हे एक दुष्टचक्र आहे ज्यामध्ये लाखो तरुण वर्षानुवर्षे अडकले आहेत. ही PMIS योजना याच दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा एक अत्यंत खात्रीशीर मार्ग आहे. म्हणजे ही योजना थेट हातात नोकरी देत नसली तरी नोकरी मिळवण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा कायमचा दूर करते. अगदी बरोबर. तुम्हीच विचार करा, एका बाजूला असा तरुण आहे ज्याच्याकडे फक्त कॉलेजची डिग्री आहे आणि दुसऱ्या बाजूला असा तरुण आहे ज्याने 9 महिने देशातील एका आघाडीच्या कंपनीत, समजा टाटा किंवा रिलायन्स सारख्या कंपनीत काम केले आहे. हो, दोघांमध्ये खूप फरक असेल. जेव्हा हा दुसरा उमेदवार एखाद्या HR समोर इंटरव्ह्यूला बसेल, तेव्हा तो मी फ्रेशर आहे असं सांगणार नाही. मग तो काय सांगेल? तो सांगेल की मी प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स हँडल केले आहेत, मला डेडलाईन्स काय असतात ते माहिती आहे, टीममध्ये कसं काम करायचं हे मी अनुभवले. त्याच्या रेझ्युमेवर जे वजन येते ते कोणत्याही सामान्य पदवीपेक्षा कितीतरी जास्त असते. हो, कारण त्याने प्रत्यक्ष काम केलेलं असतं. हां, आत्मविश्वासच त्याला नोकरी मिळवून देईल. हाच या योजनेचा खरा परतावा आहे. हे खरंच विचार करायला लावणार आहे. थोडक्यात सांगायचं तर आजच्या या सखोल चर्चेचा गोषवारा असा काढता येईल की PMIS ही केवळ कागदावरची एक सरकारी योजना नाहीये. हो, हे एक मोठं पाऊल आहे. भारतातील तरुण पिढीला खऱ्या अर्थाने इंडस्ट्री रेडी बनवणारे आणि त्यांच्या करिअरमध्ये एक कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणणारे हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. अगदी बरोबर. ज्या मधल्या फळीतील किंवा पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या तरुणांना कधीही मोठ्या कॉर्पोरेट जगताची दारे खुली नव्हती, त्यांच्यासाठी हे एक अत्यंत पारदर्शक व्यासपीठ आहे. नक्कीच. डॉक्टर खरात यांच्या लेखाचा मुख्य निष्कर्षही हाच आहे की ही योजना विद्यार्थ्यांसाठी केवळ काहीतरी नवीन शिकण्याची नाही, तर खऱ्या जगात स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. आणि कॉर्पोरेट वातावरणात आपला ठसा उमटवण्याची एक मोठी संधी आहे. हो, अगदी तेच. आज आपण या विषयाच्या अनेक पैलूंवर अतिशय छान चर्चा केली. पण आता थांबण्यापूर्वी या सर्व माहितीच्या आधारे मला एक नवीन आणि थोडा वेगळा विचार मांडायचा आहे. कोणता विचार? सांगा ना. एक असा विचार जो या लेखात थेट दिलेला नाही, पण या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात नक्कीच निर्माण झाला आहे. बरं. जरा विचार करा, जर 1 लाख विद्यार्थ्यांचा हा पायलट प्रोजेक्ट खरोखरच यशस्वी झाला तर भविष्यात काय होईल? याचा आपल्या देशातील संपूर्ण शिक्षण पद्धतीवरच परिणाम होईल का? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की शिक्षण पद्धतीच बदलेल? हो, कदाचित भविष्यात असं होऊ शकेल का की प्रत्येक पदवीच्या अंतिम वर्षाची ती पारंपरिक पाठांतरावर आधारित परीक्षा रद्द करून अशा प्रकारची राष्ट्रीय स्तरावरील इंटर्नशिप हेच पदवी मिळवण्याचे अंतिम आणि अनिवार्य स्वरूप बनेल? अरे वा, हा खूपच वेगळा विचार आहे. म्हणजे डिग्री मिळवायची असेल तर शेवटचे 6 महिने कंपनीत काम करणं सक्तीचं. पुस्तकी मार्कांच्या जागी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दाखवलेली चमक हेच यशाचे नवीन मोजमाप ठरू शकेल का? हा अत्यंत क्रांतिकारी विचार आहे. आणि जर खरंच तसे झाले तर भारतातील शिक्षणाचे आणि रोजगाराचे चित्रच पूर्णपणे बदलून जाईल, यात काहीच शंका नाही. नक्कीच. आणि म्हणूनच सुरुवातीला आपण जे उदाहरण पाहिले होते ते पुन्हा आठवूया.
स्वयंपाकाच्या पुस्तकातील कृती वाचत बसण्याची वेळ आता खरोखरच संपलीये. हो, आता प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली आहे. अगदी बरोबर. आता वेळ आली आहे ती स्वतः प्रत्यक्ष किचनमध्ये उतरण्याची आणि स्वतःच्या कर्तृत्वाची चव जगाला चाखायला देण्याची. आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूया. नक्कीच खूप छान चर्चा झाली. हो, हा विचार आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच काही नवीन प्रश्न आणि शक्यता निर्माण करेल. तोपर्यंत असाच विचार करत रहा आणि नवीन गोष्टी शिकत रहा.